मोकाट जनावरांचा बळी, अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात मोकाट डुकरामुळे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या विकास डोंबरे राहणार शारदानगर या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून मोकाट जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी जाणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दिनांक 20 जुलै रोजी दुपारच्या सुमारास विकास डोंबरे हे घरातून कोपरगाव शहरातील युवा मोबाईलकडे दुचाकीवरून जात असताना अचानक एक डुक्कर रस्त्यावर आल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे 5 दिवस उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. विकास डोंबरे हे मनमिळावू आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने शहरावर शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 2 लहान मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील रस्त्यांवर मोकाट डुकरे, कुत्रे, गायी आणि बैलांचा अक्षरशः वावर वाढला असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा अपघात होऊनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांनी कोपरगाव नगर परिषदेने तातडीने मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र लोकांदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.